विचार केला आत्तापर्यंत अशी सुरुवात करायची नसते ना खरं तर यूट्यूबवरती. हां की पण मला ना अशी सुरुवात नाही करायची की हॅलो फ्रेंड्स, नमस्कार दोस्तो वगैरे असलं काहीतरी, पण काहीतरी बोललं पाहिजे. सो जे कोणी मला बघतायत आणि जे कोणी मला ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, पहिला यूट्यूब चॅनलवर टाकलेला व्हिडिओ, मला असं वाटतं आहे की माझा हा आवाज चांगला येणार आहे की नाही माहिती नाही, कारण मी हे नाही घेतलं आहे, अजूनही माईक विकत नाही घेतला आहे. काल सुरुवात करायची यूट्यूब चॅनलला असं ठरवलं होतं आणि मला असं वाटलं मला ना सध्या तरी काही सेटअप करायचं आहे, काही लाईट बनवायचं आहेत, काहीतरी खूप छान आकर्षक वाटावं, असं व्हिज्युअल्स चांगले असावेत म्हणून काहीतरी करायचं आहे, असं सगळं आहे. पण तरीही मनातून असं वाटतं की येऊ दे ना सगळं येऊ दे ना सगळं जसं खरं आहे तसं. कारण काय माहिती आहे, लोकांना मला असं कुठल्याही प्रकारे ती फिलिंग द्यायची नाही आहे की सगळं छान आणि चकाचक दिसलं पाहिजे. यूट्यूबवर किती सुंदर अगदी घरातल्या घरेलू बायकांचे, घरेलू पुरुषांचे एक असे व्हिडिओज असतात, ते कसे आपले जवळचे वाटतात. तर मग मी विचार केला ठीक आहे, आपला पहिला चॅनल सुरू करतो आहे तो, पण खरंच सांगते, मला यूट्यूब सुरू करण्याचं माझं एकुलतं एक कारण आहे. विचार माझ्या मनात जे काही येतील ते एक डायरी म्हणून मी सतत लिहित असते. पण आजकाल ना लोक ॲक्च्युली हातात पुस्तक घेऊन वाचणारी खूप कमी आहेत आणि सगळ्यांना यूट्यूबवर काही ना काहीतरी बघायचं असतं, ऐकायचं असतं, म्हणून म्हटलं आपण गप्पा मारूयात. तर आता गुड नाईट म्हणलं होतं आणि माझ्या 2 पिल्लांनी कटकट करायला सुरुवात केली. सो सगळ्यांना मी दाखवते माझी 2 पिल्लं माझ्या कुशीत कशा प्रकारे झोपली आहे. हे माझं एक पिल्लू आणि उठलं हो किनू आणि बल्लू, कृष्ण आणि बलराम, अशी माझी 2 पिल्लं आहेत. झोपली होती ती परत उठली. हां, आयुष्य डॉक्युमेंट करायचं आहे मला. जे वाटेल, जसं काही वाटेल ते असं एक डॉक्युमेंट करून ठेवावं असं वाटतं आहे. आणि बघू त्याच्यातनं चॅनल निघाला तर. सो येस, दॅट्स ऑल अबाउट इट फॉर टुडे. ॲक्च्युली खरं अजून बोलावं असं वाटतं आहे. हॉस्टेलमध्ये असताना झोपायची वेळ झाली की मी आणि माझ्या मैत्रिणी अशा एकमेकींशी गप्पा मारायचो. झोपतो म्हणत अशा गप्पा मारत बसायचो. आणि हीच ती वेळ असते तेव्हा दिवसभर आपण काय केलं त्याबद्दल असं बरंच काही डोक्यात सुरू होतं. आजचा दिवस कसा गेला, उद्याचा दिवस कसा जाणार आहे, काय करायचे प्लॅन्स आहेत, काय अजिबात करायचं नाही आहे. मग कोणाचं गॉसिप किंवा कोणाचं काही म्हटलं आपण बोलूयात. सो आजचं ना मी खरंच गॉसिप सांगू, मला भयानक आळस सकाळपासनं उठल्यापासूनच भरला होता आणि गेले काही दिवस असं आळस भरल्यासारखं वाटतंय. मग कॉफी घेऊन बघितलं. एक तर उठल्या मी स्वतःला आंघोळीला ढकलते, काय तरीही शेवटी वर्कआउट केल्यानंतर जरा बरं वाटलं. त्यामुळे वर्कआउट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ना आज ना मी नेटफ्लिक्सवर द वॉचर बघितली. हे बिंज वॉच करणं फार वाईट असतं, ओके, जे मी करते. हे बिंज ईट करणं पण खूप वाईट असतं, जे मी करते. आणि मग त्यानंतर डाएट. मला सोशल मीडिया आवडत नाही, अजिबात आवडत नाही. पोस्ट करत बसायला मला असं वाटतं मला माझं प्रायव्हेट आयुष्य खूप आवडतं. व्हॉट्सअपवर स्टेटस पूर्वी टाकलेत, फेसबुकवर सगळं पूर्वी टाकलं आहे. आता असं वाटतं मी आणि माझं आयुष्य किती छान
कशाला सगळं टाकत बसायचं, आपण काय करतो आहे काय नाही करतो आहे, हाय माझं सगळं असं उगाच ना सगळ्यांना दाखवायचं असतं की आपल्या आयुष्यात काय चालू आहे, जे मला अजिबात आवडत नाही. आणि मी ॲक्च्युली आत्ता डॉक्युमेंट करते गप्पा, शो ऑफसाठी नाही आपण नो, शो ऑफ म्हणून नाही. खूप वर्षानंतर उगाचच मी माझा चॅनल उघडून बघेन तेव्हा मला बघायचं आहे की मी काय विचार करत होते, काय बोलत होते, काय लिहित होते, काय म्हणत होते. सो ह्या गप्पा ज्या काही आहेत ना त्या अशा उगाचच रसिक प्रेक्षक हो वगैरे असल्या काही नाही आहेत. मनात येतील ते सगळे विचार आहेत. ठीक आहे, आता गुड नाईट, बाय.